तर या लेक्चर मध्ये आपण जे ट्रिगोनोमेट्री विषयी जे काही इनव्हर्स फॉर्म्युले आपण पाहिले त्याच्याविषयी आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र बघा, ट्रिगोनोमेट्री विषयी जे इनव्हर्स फॉर्म्युला आहेत त्यामधला पहिला फॉर्म्युला आहे sin थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कोसेक थीटा. त्यानंतर तो दुसरा फॉर्म्युला आहे cos थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सेक थीटा. आणि त्यानंतर तो तिसरा फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय cot थीटा. विद्यार्थी मित्र बघा की हे जे इनव्हर्स फॉर्म्युला आहेत हे इनव्हर्स फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. यातला पहिला फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो की sin थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कोसेक थीटा. म्हणजे साइनचा इनव्हर्स कोण? कोसेक थीटा. जर साइनचा इनव्हर्स कोसेक थीटा असेल तर ऑब्वियसली कोसेक थीटाचा इनव्हर्स कोण असणार? sin थीटा. दिस इज द फर्स्ट रिलेशनशिप्स बिटवीन sin थीटा and cosec theta. Then we have to talk about the next formula, that is cos theta is equal to 1 upon sec theta. म्हणजे काय की cos theta चा इनव्हर्स हा sec theta असतो. means it shows the interrelationship between cos theta and sec theta. Then we have to talk about the next formula, that is tan theta is equal to 1 upon cot theta. म्हणजे tan theta चा इनव्हर्स कोण? तर cot theta. विद्यार्थी मित्र बघा की हे जे फॉर्म्युले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि विद्यार्थी मित्र हे जर तीन फॉर्म्युले माहिती असतील तर तुम्हाला अदरवाइज काढता येतात. पहिला फॉर्म्युला काय? sin थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, cos थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, tan थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cot थीटा. तर बघा विद्यार्थी मित्र की समजा आपण याच्यावरची साधी एक्झाम्पल बघूया. sin थीटा इज इक्वल टू समजा 1/2 दिलंय. आपण सुरुवातीला सोपी एक्झाम्पल घेणार आहोत. त्यानंतर cos थीटा इज इक्वल टू 3/2 दिलंय. आणि त्यानंतर tan थीटा इज इक्वल टू 1 अपॉन √3 दिलंय. विद्यार्थी मित्र या फॉर्म्युल्याप्रमाणे जर तुम्ही सोडवायला गेलात, बरोबर आहे, या फॉर्म्युल्याप्रमाणे जर तुम्ही सोल्युशन करायला गेलात त्याच्यामध्ये काय होणार बघा की विद्यार्थी मित्र तुम्हाला sin थीटा किती प्रोव्हाइड केला आहे? sin थीटा इज इक्वल टू 1/2. आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय सांगतो? वी हॅव टू टॉक अबाउट द ओरिजिनल फॉर्म्युला, that is sin theta is equal to 1 upon cosec theta. आता तुम्हाला sin theta ची व्हॅल्यू किती दिली? तर 1/2 is equal to 1 upon cosec theta. सो दोन्हीकडे जर इनव्हर्स केलं तर काय होणार? cosec theta is equal to 2/1. that is cosec theta ची व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजे sin theta is equal to जर 1/2 असेल तर त्याचा इनव्हर्स केल्यानंतर तुम्हाला किती व्हॅल्यू मिळणार? 2. Then we have to talk about next formula or next solution, that is cos theta is equal to 3/2. Then we have to talk about formula काय आपला बेसिक फॉर्म्युला cos theta is equal to 1/sec theta. तर मला सांगा विद्यार्थी मित्र की cos theta ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 3/2 is equal to 1/sec theta. तर त्याचा इनव्हर्स केला तर किती होणार? sec theta इज इक्वल टू 3/2. विद्यार्थी मित्र बघा त्यानंतर तुम्हाला लास्ट जे एक्झाम्पल आहे आपण सोपी एक्झाम्पल घेतोय आणि विद्यार्थी मित्र तुम्हाला समजेपर्यंत या टॉपिकचे आपण लेक्चर्स बनवणार आहोत. tan थीटा इज इक्वल टू 1 अपॉन √3. त्याच्यानंतर tan थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cot थीटा. tan थीटाची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्र? 1/√3. सो 1 अपॉन cot थीटा. सो बघा की जर याचा इनव्हर्स केला तर cot थीटा इज इक्वल टू 1/√3. तर त्याचं किती होणार? √3 अपॉन 1. सो cot थीटा इज इक्वल टू किती आन्सर येणार? √3. तर विद्यार्थी मित्र बघा की हे जे आपण आहे याची छोटीशी एक्झाम्पल आपण घेतलेली आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा पुढचा भाग बघणार आहोत. धन्यवाद.